नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी आणि पालकांचा ज्यावेळेस ते ऑफिसला व्हिजिट देतात त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न असतो की सर पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ जाईल, BMS कोर्ससाठीचा 85% स्टेट कोटाचा. तर राऊंड 1चा स्टेट कोटाचा काय कट ऑफ जाऊ शकतो 2026 मध्ये, किती ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे राऊंड 1 मध्ये, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. फर्स्ट कॅटेगरी ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरी जर तुमची असेल आणि तुमचा ऑल इंडिया रँक हा 4,08,05 पर्यंत असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुमचा 100% राऊंड 1 मध्ये 85% स्टेट कोटामधून सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजला त्या ठिकाणी नंबर लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी. 4,03,403 या रँक पर्यंत जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया रँक तर तुमचा देखील नंबर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये 85% स्टेट कोटामधून राऊंड 1 मध्ये त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजला लागू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीटी कॅटेगरी. 4,04,127 ऑल इंडिया रँक पर्यंत कट ऑफ येऊ शकतो राऊंड 1चा. त्याच्यानंतर NTC कॅटेगरी 4,05,649. त्याच्यानंतर SBC कॅटेगरी 4,20,419. त्याच्यानंतर विजय कॅटेगरी 3,98,043 किंवा 4 लाखापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा नंबर सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजला त्या ठिकाणी लागू शकतो राऊंड 1 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे NTP कॅटेगरी. जर 4,16,000 पर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुमचा नंबर देखील त्या ठिकाणी राऊंड 1 मध्ये लागू शकतो. त्याच्यानंतर SC कॅटेगरी 4,03,500 पर्यंत ऑल इंडिया रँक असेल तर त्या ठिकाणी नंबर लागण्याची शक्यता असेल. ST कॅटेगरी 5,92,900 पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी असेल तर तुमचा नंबर देखील सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजला त्या ठिकाणी राऊंड 1 मध्ये लागू शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून पुणे सेंटर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर सेंटर असेल, या सेंटरवर ज्यावेळेस पॅरेंट्स असेल किंवा विद्यार्थी असेल आमच्याकडे व्हिजिटसाठी येतात, 370 पेक्षा कमी स्कोर असणारे जे काही विद्यार्थी आहे त्यांच्याकडून एकच प्रश्न असतो, सर मला टॉपचं सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये भेटेल का? विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचा स्कोर कमी आहे, टॉपचं कॉलेज तुम्हाला भेटणार नाही. बरेच विद्यार्थी आमच्याकडून त्या ठिकाणी रिटर्न जातात. त्यांना ज्यावेळेस मी सत्य परिस्थिती समजून सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटणार नाही जर तुमचा 370 पेक्षा कमी स्कोर असेल BMS साठी. ओके, टॉपचं कॉलेज शक्यच नाही ना एवढ्या कमी स्कोरवर. तर ते विद्यार्थी रिटर्न जातात, ते बोलतात सर आम्ही 1-2 दिवसांनी काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी येतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रिटर्न गेले तरी चालेल, माझं एकच काम आहे तुमच्या समोर सत्य परिस्थिती सांगणं. ओके, आम्ही फीस कशाची घेतो, फॉर्म भरणं असेल आणि मार्गदर्शन करणं याची फीस घेतो. म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस एवढी पण सोपी नाहीये पाहिजे तेवढी तुम्हाला वाटतंय. काउन्सिलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरणं नाहीये. ओके, तर या विद्यार्थ्यांना वाटतंय आम्हाला टॉपचं कॉलेज भेटलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्कोरनुसार तुमच्या रँकनुसार जे कॉलेज भेटेल तेच आम्ही सांगणार आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्र राज्यामधील टॉपचं कॉलेज 370 पेक्षा कमी स्कोरवर सुद्धा भेटेल तर ते शक्य आहे का? तर अजिबात नाहीये. आणि जर ही जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत चालते आणि डिसेंबर पर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस चालत असेल आणि तुम्हाला जर आम्ही सांगितलं तुम्हाला टॉपचं कॉलेज महाराष्ट्रामधील भेटेल आणि आम्हाला तर माहिती 100% भेटणारच नाही, जर असं आम्ही सांगितलं आमच्याकडे जॉईन करून घेतलं तर डिसेंबरमध्ये जर तुम्हाला जे कॉलेज भेटेल ते जर आवडलं नाही तर तुम्ही 100% ऍडमिशन कॅन्सल करणार जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही तर. आणि दरवर्षी हजारो विद्यार्थी हेच करतात. वॅकन्सी राऊंड मध्ये कट ऑफ कमी येण्याचं कारण काय किंवा सीट व्हॅकंट राहण्याचं कारण काय? विद्यार्थी कॉलेजला जातात ऍडमिशन ज्यावेळेस करण्यासाठी, ज्यावेळेस त्यांना ते कॉलेज भेटते ऍडमिशनला जातात, कॉलेज त्यांना आवडत नाही, ऍडमिशन त्या ठिकाणी ते कॅन्सल करतात आणि रिपीटला जातात. डिसेंबरमध्ये जर तुम्ही रिपीटला गेले तर एक 4-5 महिने तुमच्याकडे उरतात आणि या 4-5 महिन्यामध्ये नॅशनल लेवलची जी काही एक्झाम आहे ज्याला आपण नीट म्हणतो, 4-5 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी होणं मुश्किल आहे. प्रॉपर पाहिजे तसा अभ्यास त्या ठिकाणी होत नाही आणि बरंच विद्यार्थ्यांचा स्कोर कमी होतो. हे दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी बघतो. त्यामुळं तुम्ही माझ्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली नाही तरी चालेल, तुमच्या स्कोरवर कोणते कॉलेज भेटू शकतात तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे. टॉपचं कॉलेज भेटेल असं आमचा कोणताही काउन्सिलर ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं सांगत नाहीये. ओके, रिटर्न गेले तुम्ही तरी चालेल. कारण होतं काय
की सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडणं हे आमचं काम आहे. तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार कोणतं कॉलेज भेटेल. जर तुमचा चांगला स्कोर आहे, 450 स्कोर आहे, टॉपचं बीएमएस कॉलेज तुम्हाला भेटेल. 350 स्कोर असेल, 380 स्कोर असेल किंवा 370-80 पेक्षा कमी स्कोर असेल तर टॉपचं महाराष्ट्रामधील कॉलेज कसं भेटेल. हेच विद्यार्थी म्हणतात आम्हाला पुण्याचं कॉलेज भेटेल का. 370 स्कोर आहे, 370 स्कोरवर CSMS छत्रपती संभाजीनगर, YMT मुंबई असेल, हडपसरचं असेल बीएमएस कॉलेज, तर हे टॉपचे कॉलेज तुम्हाला कसे भेटेल हे तुम्हाला देखील समजायला पाहिजे. ओके, तुमच्या रँकवर कोणतं कॉलेज भेटेल जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर आजच आमची काउन्सिलिंग जॉईन करा किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.